नमस्कार, मी सोनाली स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत गवारीची सुकी भाजी। ही भाजी बनवताना मी पाण्याचा एक थेंबही वापरला नाही, त्यामुळे या भाजीची चव खूप छान आणि टेस्टी अशी लागत आहे। ही भाजी तुम्ही भातासोबत किंवा वरण भातासोबत साइड डिश म्हणून सुद्धा खाऊ शकता आणि तुम्ही चपाती भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकता। ही सुकी भाजी टिफिनसाठी एक उत्तम पर्याय आहे, खूप छान अशी लागते, त्यामुळे तुम्ही ही टिफिनला देऊ शकता। रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करू। गवारीची सुकी भाजी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो गवार स्वच्छ निवडून आणि धुवून घेतली आहे। गवार आपल्याला निवडूनच घ्यायची आहे, चिरून अजिबात घ्यायची नाही। चला तर गवारीची सुकी भाजी कशी बनवायची ते पाहूया। त्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं। तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरं चांगलं फुललं की फ्रेश 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, पाव चमचा हिंग आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकून त्याला मिक्स करून घेऊयात। कांदा जास्त परतवायचा नाही, अगदी थोडासा मऊ होईपर्यंत वाट पाहायची आहे। तर हे बघा, कांदा थोडासा मऊ झाला की त्यामध्ये 2 इंच खोबरं, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, थोडीशी कोथिंबीर मिक्सरला बारीक करून घेतली आहे, त्याचं वाटण टाकून मिक्स करून घेऊयात। तर हे बघा, मस्त असं खमंग असं वाटण परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेली गवार टाकून घ्यायची आहे आणि याला आपण मिक्स करून घेऊयात। अशी तेलावरती थोडीशी परतायची म्हणजे लगेच शिजली जाते। तर थोडीशी मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद आणि 2 चमचे घरगुती काळं तिखट। तुमच्याकडे काळं तिखट नसेल तर कांदा लसूण मसाला 2 चमचे वापरू शकता आणि अर्धा चमचा मिरची पावडर, रंग खूप छान येतो, आणि 1 चमचा धना पावडर। आणि हे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे, चांगलं मसाला कोट होईपर्यंत गवारीला। तर हे बघा, मी मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यावरती एक खोलगट ताट ठेवून घ्यायचं आणि यावरती आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे। तर यावरती पाणी का ओतायचं, असं ताटाच्या वरती पाणी ओतल्यामुळे आपली गवार कढईच्या बुडाला चिटकत नाही आणि पाण्याचा एक थेंबही न टाकता शिजली जाते। तर आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि 7 ते 8 मिनिटं आपल्याला ही गवार शिजवून घ्यायची आहे। तर हे बघा, 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत। आता आपण गवार उघडून पाहूयात। तर आपण मिक्स करून घेऊयात। तर हे बघा, अजिबात खाली तळाला आपली गवार चिटकलेली नाही आणि विशेषतः आपण यामध्ये एक थेंबही पाणी वापरलेलं नाही, त्यामुळे ही गवार खूप छान लागते खाण्यासाठी। आता यावरती टाकूयात खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे, खूप छान टेस्ट येते। आणि याला फक्त 1 ते 2 मिनिटं मिक्स करायचं आहे। आपली गवार ऑलरेडी शिजलेली आहे, शेवटी असं फक्त कूट टाकून घ्यायचं आहे आणि आपण चेक करूयात की आपली गवार कशी शिजली आहे ती। तर हे बघा, अगदी मऊसूद अशी आपली गवार शिजलेली आहे, एक थेंबही पाण्याचा वापर न करता। खूप छान होते या पद्धतीने केल्यानंतर। फक्त लक्षात ठेवा की ताटावरती पाणी ठेवायचं आणि कमी गॅसवरती 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की कशी झाली आहे ती। आणि हो, अजून तुम्हाला माझ्याकडून कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील तेही मला सांगा। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद। लवकरच भेटू अशा छान छान रेसिपी बरोबर, तोपर्यंत धन्यवाद।